राम राम. शोभा काळे ब्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मैत्रिणींनो, कसे आहेत तुम्ही? चांगले आहेत ना? चांगलं राहिलंच पाहिजे. तर चला, सगळं आवरून झालं. आज ती 7ला चालती पोरगी, रोज 7:15ला येत होती, पण चांगलंच आहे. सकाळी सकाळी आली, काम करून चालली. तर हे बघा, आता आपल्याला काय करायचे, भेंड्या करायच्या थोड्याशा आणि पालकाची भाजी करायची. लई दिवसापासून आपण पालकाची भाजी केलेली नाही आणि 2-3 दिवसापासून आणली, तर थोडीशी सुकल्यासारखी झाली. कारण ना काल पण आपण जेवायला गेलो होतो, आमंत्रण नव्हतं. परवा पण जेवायला होतं, त्याच्यानंतर काल दुपारी पण आपण गेलेलो होतो जेवायला. रात्री पण वैशूच्या घरी जेवायला गेलेलो होतो. तर असं आहे आपलं. चला, सगळं कोणतरी दरवाजा वाजवते, तर बघू देऊ. असं तर ते बी कधून गेलं. झाली पालकाची भाजी. पालकाची भाजी ना कधी डाळ टाकून करायची, मुगाची. आज डाळ नाही टाकली मी, आज शेंगदाण्याचं कूट, डाळीचं पीठ टाकले थोडंसं, मस्त छान मोहरी जिऱ्याची फोडणी दिलेली आहे. तर खूप चांगली झाली. तर अशी पालकाची भाजी करा, खूप चांगली लागते. भेंडी कोणीच खात नाही, ते सगळं खात नाही, त्याचे पप्पा खात नाही. मग एक मला भेंडी आवडते ताजी ताजी. तर मग आता छान मस्त भेंडी करू आपण. एक 2 मिनिटं काय करायचं, झाकून ठेवायचं छान वाफेवर. चला, 5:30 वाजले. सकाळपासून दुकानात गेले नाही. तब्येत बिघडायला लागली सारखी सारखी कामाच्या धावपळीनं, टेन्शननं. दुकानाचं काम वाढलं त्याच्यामुळं दुकानात नाही गेले. आता एखादं कोणी बघते दिवस आवरायला, दुकानात पसारा पडलाय, आवरावं लागेल. त्याच्यात नंतर नवरात्राचा माल आणायचा, 2-3 दिवस नवरात्राचा माल पण आणावं लागणार आहे. तर चला जाऊ, आता आपण दुकानात जाऊ. मैत्रिणींनो, बघू. पावसाचं वातावरण झालं आहे, कामं काही सरते नाही. तर बघा, ते सगळं पावसाचं वातावरण तुम्हाला दाखवते. सगळं पावसाचं वातावरण बघा. तारीख पाय, नीट पाय. 17/9/2025. हा, मग ते कधी वापरायचे दूध? आज उद्या पण वापरायचं. हा, उद्या पण लागणार. उद्या संध्याकाळपर्यंत जाईल ना? हा, उद्या संध्याकाळपर्यंत एक्सपायरी. बघा, उडूल उडूल लेकरं ना कसं करते दुकानात येऊन. असं हे बघा, आता याला काय कळायला पाहिजे, एक्सपायर दूध आहे, उद्या होणार आहे दूध. ते लगेच म्हणतं मग काळी मावशी एक्सपायर दूध होईल. तर असं डोकं लावावं लागतं दुकानं गिऱ्हाईकाला. मग माझा BP वाढून जातो. काय सांगा, आता काही समजानं झाले मला, काय करावं काय कळालं. सॉरी म्हण. सॉरी. हँडिंग मिसिंग काय म्हणतो ते म्हण. माझी चुकी झाली. हा हा 2 मिनिट. हा, सबस्क्राईब करायला सांग सगळ्यांना. सबस्क्राईब करा का कोणाला? काळी मावशीला. शोभा काळे. हा, बरं, चला ठीक आहे. टमाटे आले बघा, हे किती मोठे मोठे वानवळा आलाय. बोलून काय फायदा नाही, तुम्ही तेच बोलणार, ते माईकवर बोलणार तुम्ही. नाही, आम्ही आता आजचं पाहिलं तू ब्लॉग माझा. हे बघा, खूप छान टमाटे बघा, वानवळा आलाय आपल्याला, मोठे मोठे बघू शकता तुम्ही. पनीर बनवायचे आता. त्याला पनीरच आवडते दीपकला, आणि उशीर होतो मला दुकानातून यायला ना, मग त्याच्यामुळं काय बनवा काय नाही तो प्रश्न पडतो. तर चला, 2-3 पोळ्या टाकू. 1-2 पोळ्या आहे दुपारच्या. पनीरची भाजी बनवू मस्त. मग आता काय करणार आहे, दुसरं काय बनवायला वेळ नाही राहत. त्याला जास्त काही आवडत नाही, संध्याकाळी त्याला पनीरच आवडतं दीपकला ना.